शेतकरी बंधूंनो नमस्कार। सह्याद्री वाहिनीवरून थेट प्रसारित होत असलेल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, प्रत्येक घरासाठी आणि घरातल्या प्रत्येकासाठी आपली वाहिनी सह्याद्री वाहिनी हे आहे आपल्या सह्याद्री वाहिनीचं अत्यंत समर्पक आणि सूचक असं ब्रीदवाक्य। याच ब्रीदवाक्याचा अन्वय अर्थ जर आपल्या कृषी बांधवांच्या बाबतीत जर तपासून पाहायचा म्हटला तर आपल्याला असं म्हणता येईल की प्रत्येक शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपलं सरकार हे सरकार सातत्याने शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे। मागील 2 वर्षांपासून आपल्याकडे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही योजना कार्यान्वित झालेली आहे। या योजनेचा उद्देश हाच आहे की देशातील आणि विविध राज्यातील जे शेतकरी आहेत, जे आपले अन्नदाता आहेत, अशा शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहोचावी आणि हा शेतकरी आर्थिक दृष्टिकोनातून स्वावलंबी व्हावा, तो आत्मनिर्भर व्हावा, अशीच या योजनेची एक संकल्पना होती। मंडळी, मागील 2 वर्षापासून या योजनेची महाराष्ट्रात आपल्या देशातील विविध राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अत्यंत पारदर्शकपणे आणि वेगाने परिपूर्तता होताना दिसते। याच वेगाने होणाऱ्या या योजनेच्या परिपूर्ततेचा आणि या एकूणच योजना आणि ही योजना कितपत अंमलबजावणी या योजनेची झालेली आहे हे तपासण्यासाठी कालच दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा आणि देशातील विविध राज्यांचा या योजनेची परिपूर्तता केल्याबद्दल सन्मान आयोजित केला गेला होता। देशाचे आपले कृषी मंत्री आहेत माननीय श्री नरेंद्र सिंह तोमरजी यांच्या हस्ते हा विविध राज्यांचा आणि जिल्ह्यांचा सत्कार केला गेला। विशेष आनंदाची बाब म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याला या योजनेची संपूर्ण परिपूर्तता केल्याबद्दल प्रथम क्रमांक आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळालेला आहे आणि महाराष्ट्रातील 2 जिल्हे आहेत पुणे आणि नगर, या 2 जिल्ह्यांना देखील गौरवण्यात आलेला आहे। मंडळी, सुरुवातीला आपण काल जो दिल्ली समारंभ झाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, या समारंभाची एक छोटीशी झलक, एक ध्वनिचित्रफित आपण बघणार आहोत। आर्थिक दुर्बल असलेल्या शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला जावा आणि तो आत्मनिर्भर व्हावा, याच उद्देशाने 2019 साली माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा शुभारंभ 24 फेब्रुवारी 2019 रोजी उत्तर प्रदेशातील गोरखपूर या जिल्ह्यातून केला गेला। या योजनेच्या द्वितीय वर्षपूर्ती निमित्त कालच दिल्लीमध्ये देशाचे कृषी मंत्री माननीय श्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते देशातील विविध राज्यांना ही योजना यशस्वीपणे राबविल्याबद्दल सन्मानित करण्यात आले। त्यापैकी महाराष्ट्रातील पुणे आणि अहमदनगर या 2 जिल्ह्यांना गौरवण्यात आले। उल्लेखनीय कामकाजासाठीचा पुणे जिल्ह्याचा पुरस्कार जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख आणि निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर जयश्री कटारे यांनी स्वीकारला। तसेच अहमदनगर जिल्ह्याला उल्लेखनीय कार्यासाठी जाहीर झालेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले आणि निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निश्चित यांनी स्वीकारला। ही होती झलक प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या संदर्भात काल दिल्लीमध्ये जो सन्मान समारंभ आयोजित केला होता याची झलक आताच आपण पाहिलीत। मंडळी, याच अनुषंगाने प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना ही योजना नेमकी काय आहे, या योजनेची परिपूर्तता आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अगदी खेडेगावांपर्यंत कशा प्रकारे पोहोचली हे सर्व आजच्या कार्यक्रमात आपल्याला जाणून घ्यायचं आहे। आणि त्यासाठीच आजच्या कार्यक्रमात आपण विषयाचं आयोजन केलेलं आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मान्यवरांना आपण आज कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे त्यांचा मी सुरुवातीला परिचय करून देतो। आज आपल्याकडे आलेले आहेत श्री विनय कुमार आवटे सर। सर, तुमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत। नमस्कार, धन्यवाद। मंडळी, ही योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्यामध्ये ज्यांचं नेतृत्व आपल्याला लाभलं, ज्यांचं खंबीर नेतृत्व आपल्याला लाभलं असे विनय कुमार आवटे सर आपल्याकडे आज उपस्थित आहेत। ते पुण्याच्या कृषी आयुक्तालयामध्ये कृषी गणना विभागात उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत आणि ही योजना अत्यंत पारदर्शीपणे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने अगदी महाराष्ट्रातील खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवण्यात त्यांचा अगदी मोलाचा सहभाग होता। सर, तुमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत। धन्यवाद।
मंडळी, आपण आपल्या मनातील प्रश्न या योजनेसंदर्भात आपल्या मनात काही प्रश्न असतील, आपण आपले प्रश्न आवटे सरांना थेट विचारू शकता. त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक एकदा टिपून घ्या. आमचे क्रमांक आहेत 24908050 आणि 24988050. मी नंबर पुन्हा एकदा सांगतो, 022-24908050 आणि 24988050. मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी फोन लावताना 022 हा STD कोड क्रमांक फिरवायचा आहे. तर आवटे सर, आज आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. बरोबर. अगदी सुरुवातीचा प्रश्न, आपल्या महाराष्ट्राची अस्मिता असलेला आणि महाराष्ट्राचा मानबिंदू असलेलं प्रजासत्ताक दिनी आपलं जे पथसंचलन होतं, त्याच्यामध्ये देखील महाराष्ट्र आपला नेहमी अव्वल राहिलेला आहे. आणि आता ही जी योजना आहे, प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना, या योजनेमध्ये देखील महाराष्ट्र आता अव्वलच आहे. या योजनेची परिपूर्तता करण्यात काल जो दिल्लीमध्ये समारंभ आयोजित केला गेला होता आणि हा जो पुरस्कार महाराष्ट्राला प्रथम क्रमांक पुरस्कार मिळालेला आहे, त्याच्यामध्ये नगर जिल्हा आहे आणि पुणे जिल्हा आहे. तर तुमच्या नेमक्या भावना काय होत्या? खरं तर हा खूप आनंदाचा प्रसंग आहे. जसं आताच आपण सांगितलं की महाराष्ट्र हा देशामध्ये नेहमीच एक महान राष्ट्र राहिलेला आहे, नेहमीच देशाला एक दिशादर्शक असं हे राज्य राहिलेलं आहे. आणि या पार्श्वभूमीवर 24 फेब्रुवारी 2019 रोजी माननीय पंतप्रधान महोदयांनी ही अत्यंत महत्वपूर्ण योजना सुरू केली, ज्याला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, की शेतकऱ्याचा सन्मान ज्यातून राखला जाईल, वाढवला जाईल, अशा प्रकारची योजना ही सुरू केली. आणि त्याला 2 वर्ष पूर्ण होत झाली, म्हणजे 24 फेब्रुवारी 2021 या निमित्तानं ज्या राज्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलं हे योजनेमध्ये, तर त्यांचा सन्मान, काही जिल्ह्यांचा सन्मान जो आहे सोहळा आयोजित केला होता. एकंदर कालच्या सोहळ्यामध्ये एकूण 5 राज्य पातळीवरचे 5 राज्यांना पुरस्कार देण्यात आले आणि जिल्हा पातळीवरचे जवळपास 15 जिल्ह्यांना देशातल्या पुरस्कार देण्यात आले. त्या 5 राज्यांमध्ये आपला महाराष्ट्र हा एक राज्य होता आणि त्याच्या काही कॅटेगरीज होत्या. कॅटेगरी म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे काही जी लाभार्थी निवडलेली त्याची भौतिक तपासणी करणे, काही 5% लाभार्थ्यांची यादृच्छिक पद्धतीने म्हणजेच रॅन्डम पद्धतीने तपासणी करणे आणि ज्या काही लाभार्थींच्या तक्रारी आहेत त्याचं निराकरण करणे, याच्या संयुक्त कॅटेगरीमध्ये महाराष्ट्र राज्याला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. आणि त्याचबरोबर जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांना देखील ही 5% लाभार्थींची भौतिक तपासणी, त्यानंतर लाभार्थ्यांचं जे आहे तक्रार निवारण करणं आणि त्याचबरोबर जे आहे आधार ऑथेंटिफिकेशन, म्हणजे जे लाभार्थी आहेत त्यांचं आधार लिंक करणं, या 3 प्रकारच्या कॅटेगरी होत्या. आणि प्रत्येक कॅटेगरीमध्ये 5-5 जिल्हे, असे 15 जिल्हे हे देशातून निवडण्यात आले होते. त्याच्यापैकी आपलं फिजिकल व्हेरिफिकेशन ज्याला म्हणतात, भौतिक तपासणी ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये नगर जिल्ह्यांनी 100% काम केलं विविध मुदतीमध्ये, म्हणून नगर जिल्ह्याचा सन्मान करण्यात आला. आणि आपला जो पुणे जिल्हा आहे तर त्यांनी ग्रीव्हन्स रिड्रेसल, म्हणजे जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या तक्रारी आहेत त्या आलेल्या तक्रारीचं जास्तीत जास्त परिणामकारक आणि जास्त संख्येने निवारण करण्यामध्ये पुणे जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळवला. त्याच्यामुळे निश्चितच एक आनंदाची भावना आहे, एक सन्मानाची भावना आहे. राज्य पातळीवर हा सन्मान जो आहे देश पातळीवरचा आपल्याला मिळाला. राज्याचे कृषी मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब, राज्याचे कृषी सचिव माननीय एकनाथजी डवले साहेब व राज्याचे कृषी आयुक्त जे या PM किसान योजनेचे प्रमुख आहेत, राज्याचे प्रमुख आहेत. मी अंमलबजावणीचा प्रमुख आहे, त्यांच्या आयुक्त कृषी यांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या कार्यालयामध्ये, परंतु राज्याचे कृषी आयुक्त माननीय धीरज कुमार साहेब या तिघांनी हा राज्याच्या वतीने पुरस्कार दिल्ली येथे स्वीकारला. त्याच्यामध्ये बघताना साहजिकच एक आनंदाची अनुभूती जी आहे ती आपल्या मनामध्ये आहे. बरं, या पुरस्कार सोहळ्यामध्ये महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळालेला आहे. बरोबर. पण महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त आणखी जे राज्य होते त्याच्यामध्ये कोणकोणत्या राज्यांचा समावेश होता? आता आपण जर बघितलं तर याच्यामध्ये आधार ऑथेंटिफिकेशन, जे मगाशी मी म्हटलं की जास्तीत जास्त आधार ऑथेंटिफिकेशन मध्ये कर्नाटक राज्याला मिळाला. आपल्या राज्याला मी म्हटल्याप्रमाणे भौतिक तपासणी आणि शेतकऱ्यांच्या तक्रारीला उत्तर आणि त्याच्यानंतर फास्टेस्ट टेक ऑफ, म्हणजे सर्वात जास्त लोकांचा याचा समावेश करून घेतला त्याच्याबद्दल उत्तर प्रदेश असा मिळाला. हे अदर स्टेट आणि नॉर्थ ईस्टर्न स्टेट जे आहेत, म्हणजे जे काही डोंगरी राज्य आहेत किंवा त्यांचा वेगळा कॅटेगरी करण्यात आली. त्याच्यामध्ये जे आहेत याला अरुणाचल प्रदेशला आणि हिमाचल प्रदेशला हे पुरस्कार मिळाले. असे राज्य पातळीवर ह्या 5 राज्यांना पुरस्कार मिळाले, ज्याच्यात आपल्या महाराष्ट्र राज्याला एक मिळाला. आणि जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये देखील मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मग पंजाब आहे, हरियाणा आहे, छत्तीसगड आहे, हिमाचल प्रदेश आहे, उत्तराखंड आहे, नंतर पुण्याबरोबर आपला दोहाड जो गुजरातचा आहे, त्याच्याबरोबर आंध्र प्रदेश मधलं नेल्लोर आहे. तर यांना तो ग्रीव्हन्स रिड्रेसल म्हणजे पुण्याबरोबर जो आहे तर त्यांनी जास्तीत जास्त तक्रारीचं निवारण केलं, पण त्याच्यात पुण्याला पहिला क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. आणि दुसरा जो भौतिक तपासणी आहे 5% लाभार्थ्यांची, त्याच्यामध्ये हे 7 सिस्टर स्टेट्स आणि हिली
राज्य जर सोडली तर त्याच्यामध्ये जे अदर राज्य जे आहेत त्याच्यामध्ये आपल्या अहमदनगर जिल्ह्याला पहिला पुरस्कार, दुसरा अनंतपूरला मिळाला आंध्र प्रदेश आणि तिसरा औरंगाबाद बिहार. ज्यावेळेस ते नाव वाचलं औरंगाबाद आम्हाला वाटलं की आपल्याला मिळाला, परंतु औरंगाबाद आणि पुढे राज्य मात्र बिहारमध्ये आहे, त्याच्यामुळे तो बिहारमधला औरंगाबाद जिल्हा आहे. तर त्याला देखील हे 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. पण प्रत्येक कॅटेगरीमध्ये आपल्याला जिथं पारितोषिक मिळालं तिथं आपण लीड केलं, म्हणजे पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जे आहे म्हणजे आयदर पुणे असेल, आयदर नगर असेल किंवा राज्य पातळीच्या राज्यस्तरावरचं महाराष्ट्र राज्य असेल तर त्याला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक. नक्कीच ही बाब अगदी अभिनंदनीय आणि कौतुकास बरोबर. पात्र अशी आहे. बरोबर. सर 2 वर्षापूर्वी या योजनेचा शुभारंभ झाला. बरोबर. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जो जिल्हा आहे बरोबर. तिथे या योजनेचा शुभारंभ झाला. बरोबर. आणि त्यानंतर संपूर्ण देशामध्ये विविध राज्य आहेत, बरोबर. जसं आपलं महाराष्ट्र राज्य देखील आहे. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आपण नेतृत्व करत होतात. संपूर्ण या जी योजना आहे त्याची कार्यप्रणाली संपूर्ण त्याची परिपूर्तता व्हावी याकरता आपण नेतृत्व केलं. गेल्या 2 वर्षाचा आपला अनुभव कसा होता? नाही, मला याच्यात सांगायला पाहिजे की सर्वप्रथम जे आहे तर राज्य कृषी सचिव माननीय डवले साहेब हे सुरुवातीपासून होते, म्हणजे 24 फेब्रुवारी 2019 पासून. आणि तत्कालीन कृषी आयुक्त श्रीयुत शिवाजी दिवसे साहेब हे होते. आणि मग त्यांच्या नेतृत्वाखाली जे आहेत आमच्याच कार्यालयातली कृषी उपसंचालक डॉक्टर जयंत टेकाळे म्हणून होते, ज्यांच्याकडे हा उपायुक्ताचा चार्ज होता. तर ही मंडळी त्यांची टीम हे सगळं बघत होती. मी आत्ता म्हणजे चालू वर्षीच्या ऑगस्ट महिन्यामध्ये जे आहे हा पदभार घेतला. परंतु याच्यातलं ज्या कॅटेगरीमध्ये राज्याला पारितोषिक मिळालंय ते भौतिक तपासणी हे जे आहे तर त्याचं भौतिक तपासणीचं लक्षांक आणि ती यादीच आम्हाला ऑगस्ट महिन्यामध्ये प्राप्त झाली. त्याच्यामुळं याच्यामध्ये मात्र निश्चितच आमचा सहभाग राहिलेला आहे. पण सुरुवातीपासून जर बघितलं तर हे मोठं चॅलेंज होतं, कारण अल्पावधीच्या कालावधीमध्ये जे आहे तर जास्तीत जास्त जी लाभार्थी आहेत लोक आहेत तर त्यांचं एनरोलमेंट करून घेणं. आणि त्या दृष्टीने मग राज्याचे कृषी सचिव असतील, राज्याचं माननीय मंत्री महोदय असतील, त्याचबरोबर संपूर्ण यंत्रणा आणि राज्याचा विशेषतः महसूल विभाग, मग त्यामध्ये महसूल विभाग याच्यात सर्वात महत्वाचा आहे. कारण शेतकरी असणं तो गरजेचं आहे. शेतकरी आहे की नाही याचं डॉक्युमेंट फक्त महसूल विभागाकडे आहे, म्हणजे 7/12चा उतारा ज्याच्यावरून ते सिद्ध होतं. त्याच्यामुळे महसूल यंत्रणेचा तलाठी जो आहे तो गाव पातळीवरचा समिती प्रमुख आहे, त्याला मग कृषी सहाय्यकांनी मदत केली. त्याचबरोबर जे आहे ग्रामसेवक आहे काही ठिकाणी तर त्यांनी मदत केली. आणि त्याचबरोबर जिल्हा स्तरावर जे आहे तर निवासी उपजिल्हाधिकारी म्हणजे RDC ज्यांना म्हणतात, रेसिडेन्शियल डेप्युटी कलेक्टर, तर ते हे योजनेचे डिस्ट्रिक्ट नोडल ऑफिसर आहेत. तर त्यांनी तहसीलदार, प्रांत या यंत्रणेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये सातत्यानं रिव्ह्यू घेऊन दर 2 दिवसानंतर आढावा घेऊन ते एनरोलमेंट जे आहे ऑनलाईन एनरोलमेंट हे करायचं होतं. तर तशा पद्धतीने ते केलं. आणि मग राज्य पातळीवर साहजिकच कृषी आयुक्त दिवसे साहेब होते तत्कालीन, आता धीरज कुमार साहेब आहेत त्यांच्यानंतर. आणि आमचं जे कार्यालय आहे त्याच्यात डॉक्टर जयंत टेकाळे आहेत, त्याच्याबरोबर हिवाळे आहेत, त्याचबरोबर हनुमंत शिंदे म्हणून होते तंत्र अधिकारी. या सगळ्यांनी चांगली मेहनत घेतली. म्हणजे इट इज अ टीम एफर्ट याच्यामध्ये. म्हणजे गाव पातळीवरचा अगदी तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवकापासून ते राज्य पातळीवरचे सचिव, माननीय मुख्य सचिव, त्याचबरोबर पदाधिकारी मंडळी, कृषी मंत्री, माननीय मुख्यमंत्री महोदय, या सगळ्यांनीच याच्यामध्ये प्रयत्न होते. कारण ही खूप महत्वपूर्ण योजना होती. ही योजना बघा साहेब, याच्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आहे. म्हणजे केंद्र शासनामार्फत जो निधी निघतो तो थेट लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये जमा होतो. याच्यात पुन्हा पुन्हा कोणतंही ऍप्लिकेशन करण्याची गरज नाही किंवा काय नाही. दर 4 महिन्यानंतर 2,000 असे एका वर्षात 6,000 रुपये त्या लाभार्थीच्या खात्यामध्ये ते जमा होतात. अत्यंत पारदर्शी अशी अत्यंत पारदर्शी, ज्याच्यामध्ये कुठेही गळतीचा वाव नाही आहे. अशामध्ये फक्त याच्यात एकच भाव आहे की जो लाभार्थी जो आहे तो योग्य पद्धतीने निवडला झाला. याच्यामध्ये लाभार्थी जे नसू शकतात अशा काही ट्रिगर्स आहेत. उदाहरणार्थ शासकीय सेवक असेल, केंद्र सरकारचा, राज्य सरकारचा शासकीय सेवक असेल, त्याचबरोबर काही संविधानिक पद धारण करणारा असेल. मग त्याच्यामध्ये जे आहे माननीय मंत्री महोदय आहेत, महापौर आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर अशी मंडळी जी आहेत, कॉन्स्टिट्युशन पोस्ट होल्डर्स आहेत. त्याचबरोबर काही आर्किटेक्ट आहेत, वकील आहेत, डॉक्टर आहेत, असे जे काही सेवा क्षेत्रातले नामवंत जे आहेत तर त्यांना याच्यात सहभाग घेता येत नाही. काही लोक जी सेवानिवृत्त झाली आणि ज्यांना पेन्शन 10,000 पेक्षा जास्त मिळतं तर त्यांना याच्यामध्ये भाग घेता येईल. आणि सर्वात महत्वाचं की ही जी योजना आहे त्याच्यामध्ये हे जे 6,000 रुपये लाभ आहे तो शेतकरी कुटुंबाकरता आहे. आणि कुटुंबाची व्याख्या याच्यात केली आहे की नवरा, बायको आणि त्याच्या 18 वर्षाखालची मुलं. म्हणजे जर नवऱ्याच्या नावावर शेती असेल, बायकोच्या नावावर शेती असेल तर दोघांना नाही घेता येईल. दोघांपैकी एकाला जो आहे तो घेता येईल. ह्या दोघांपैकी एक जरी ह्या क्रायटेरियामध्ये जर बसत जर नसेल तर मात्र ती फॅमिलीला तो घेता येत नाही लाभ. अशा प्रकारचं तर त्याची तपासणी देखील मग ही क्षेत्रीय यंत्रणेच्या माध्यमातून होते. मंडळी, प्रधानमंत्री कृषी किसान सन्मान योजना या योजनेच्या संदर्भात आपल्याला आणखी सविस्तर जाणून घ्यायचं आहे एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार, पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि या योजनेच्या संदर्भात आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करतात विनय कुमार आवटे सर. सर,
या योजनेची परिपूर्तता विविध राज्यांमध्ये झालेली आहे, बरोबर. तशी आपल्या महाराष्ट्र राज्यात देखील झालेली आहे. संपूर्ण देशपातळीवर जर विचार केला तर 2 वर्षांमध्ये आतापर्यंत किती निधी वितरित झालेला आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा विचार केला, महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील इतर जी जिल्हे आहेत बरोबर. एकूण किती निधी वितरित झालेला आहे? अत्यंत चांगला प्रश्न आहे आणि मगाशी सांगण्याच्या ओघामध्ये तुम्ही केवळ राज्यापुरतं विचारलं की राज्यात ही योजना कशी अंमलबजावणी करण्यात आली यशस्वीरित्या, ते तर मी सांगितलंच. पण त्याचबरोबर याच्यात महत्वाचे हे 2-3 मुद्दे नमूद करणं अत्यंत आवश्यक आहे की हे कसं राष्ट्रीय पातळीवरचं काम आहे. राज्य हे त्याच्यातला एक घटक आहे. तर राष्ट्रीय पातळीवर माननीय सहसचिव जे आहेत विवेक अग्रवाल साहेब, तर त्यांचं नेतृत्व खूप महत्वाचं ठरलं. त्याच्याबरोबर पीएम किसान सेल आहे आणि दुसरं नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर म्हणजे NIC, ज्यांनी हे संपूर्ण ऑनलाईन प्रणाली जी आहे तर त्याच्यात सातत्यानं खूप अडचणी आल्या. त्याच्यामध्ये सातत्यानं त्या अडचणीचं निराकरण करणं, मग आपली राज्याची जी NIC ची टीम आहे मुंबईची आहे, त्यांचं योगदान म्हणजे याच्यापैकी कोणी जरी कमी पडलं असतं तरी हे साध्य करणं हे अवघड होतं. म्हणजे प्रत्येकाचा खारीचा वाटा मिळून ही यशस्वीता साकार झालेली आहे. आणि तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे आतापर्यंत सर्वसाधारणपणे माझ्या माहितीप्रमाणे जवळपास देश पातळीवर 1,15,000 कोटी पर्यंतचा निधी जो आहे तर या योजनेच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षांमध्ये जे आहे ते लाभार्थींपर्यंत पोहोचला आहे. जवळपास 10 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी संख्या जी आहे ती देश पातळीवर आहे. आपल्या राज्याचा जर विचार जर केला तर इथं स्क्रीनवर आपण या ठिकाणी मी स्लाइड आहे ते आपण दाखवू शकतो. त्या ठिकाणी ही कालची म्हणजे पर्यंत अपडेट आहे 23 फेब्रुवारी 2021 पर्यंत आपल्या राज्यात एकूण खातेदार 1,52,00,000 आहे, म्हणजे 1,53,00,000 आहे जवळपास. आणि त्याच्यापैकी ह्या योजनेत नोंदणी झालेले खातेदार आहे जवळपास 1,13,92,000 म्हणजे 1,14,00,000 याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये विविध नोंदणीची जी प्रक्रिया आहे, काही लोक ऑनलाईन मोबाईल मार्फत करू शकत होती, काही कॉमन सर्व्हिस सेंटर मार्फत जवळपास 15,00,000 लोकांनी केलेलं आहे आणि स्वतः नोंदणी लाभार्थ्यांनी जी आहे वेबसाईट पोर्टलवर ती जवळपास 13,00,000 असे जवळपास 29,00,000 लोकांनी स्वतः नोंदणी जाऊन केली म्हणजे शासकीय यंत्रणेच्या व्यतिरिक्त. आणि लाभ दिलेली जी संख्या आहे गेल्या 2 वर्षातली क्युम्युलेटिव्ह असं आपण ज्याला म्हणूया ती जवळपास 1,05,00,000 लोकांना, शेतकरी कुटुंबांना हा लाभ गेला आहे आणि 11,638.74 म्हणजेच जवळपास 11,639 कोटी. आता ही जी फिगर आहे ही डायनॅमिक फिगर आहे, म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर ती बदललेली असेल कारण सातत्यानं तो निधी जो आहे तो पंप होत असतो आणि बँक अकाउंटमध्ये जमा होत असतो आणि ते ऑनलाईन ही फिगर जी आहे ती वाढत असते. म्हणजे कालची फिगर असेल, आता ही जर 23 तारखेची फिगर आहे तर आज कदाचित 11,640 कोटी 42 कोटी पर्यंत देखील ती गेली असेल. पण ही परवा दिवशीची म्हणजे 23 फेब्रुवारीला जवळपास 11,638 कोटी हा प्रचंड मोठी रक्कम आहे. आणि जी प्रत्येक म्हणजे शेतकऱ्याची क्रयशक्ती वाढवणं, त्याच्यामध्ये बी बियाणं खतं औषधं शेतकऱ्यांना शेतीमध्ये जे आहे ती इनपुट ज्याला आपण म्हणतो निविष्ठा त्याचा वापर वाढणं, तंत्रज्ञानाचा वापर वाढवणं आणि वेळ प्रसंगी शेतकऱ्याच्या ज्या काही विविध अडचणी आहेत, मग त्याच्या काही आरोग्यविषयक अडचणी असतील, काही शेतीविषयक अडचणी असतील, त्याला फवारणीसाठी औषध हवं असेल, बियाणं खरेदी करायचं असेल, तर अशा वेळी देखील हा पैसा जो आहे तो खूप उपयोगी शेतकऱ्यांच्या दैनंदिन गरजा ज्या आहेत बरोबर त्याची परिपूर्तता. आपल्याला वाटतं की ही रक्कम 6,000 रुपये वर्षाला खूप छोटी आहे, परंतु ज्यावेळेस मी काही आदिवासी भागांमध्ये गेलो किंवा इंटिरियर भागामध्ये ज्यावेळेस मी जातो शेतकऱ्यांवर चर्चा करतो तर मी अहमदनगर जिल्ह्याला अकोले, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की खूप आदिवासी बहुल असलेला आहे, तर त्या ठिकाणी खरोखर म्हणजे तिथले शेतकरी जे आहे ते बाजारातून फक्त मीठ आणि तेलच आणतात बाकीचं, तर त्याच्याकरता देखील हा पैसा जो आहे तो त्यांना खूप उपयोग होतो. त्यांच्या दृष्टिकोनातून ही खूप मोठी अमाऊंट आहे आणि खरोखरच त्यांचं याविषयी खूप चांगलं समाधान. सर, आता तुम्ही उल्लेख केलात अहमदनगर जिल्ह्याचा. बरोबर. अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील पिंपळखरे हे जे गाव आहे त्या गावातले एक लाभार्थी आहेत तुकाराम जी आहेत, त्यांचं आपण मनोगत आपल्याकडे आहे. तुकाराम कोकाटे त्यांचं मनोगत आहे ते आपण आता जरा ऐकूयात. नक्कीच. माझे नाव तुकाराम किसन कोकाटे, राहणार डोंगरवाडी, पोस्ट पिंपळखणे, तालुका अकोला, जिल्हा अहमदनगर. रहिवासी. तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळतो का? हो, आम्हाला तो लाभ भेटतो. कशी आहे योजना? आतापर्यंत किती पैसे मिळाले? काय उपयोग करता तुम्ही त्या पैशाचा? आम्हाला म्हणजे आतापर्यंत पैसे माझ्या खात्यावरती 5,000 जमा झालते. ते मला न माहिती, मी बघितल्यानंतर मला ही योजनेचा माहिती झाल्यानंतर मग मी त्या योजनेचा लाभ शेतीसाठी बी बियाणं खते यासाठी उपयोग केला त्या पैशांचा. योजना चांगली आहे की कसं आहे? योजना चांगला आहे. बर. आणि असंच कायम स्वरूपी ती टिकून राहावी. बर. तुमचं काय मत आहे? आम्ही एकच गावचे. तुम्हाला मिळतो का लाभ? पण तुमचं काय नाव आहे? हेमंत नारायण निर्मा. तेच गाव आहे तुमचं, बरोबर? आणि तुम्हाला किती पैसे मिळाले आतापर्यंत?
हे होते अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळखरे गावचे तुकाराम कोकाटे. बरोबर. त्यांचं आपण आता मनोगत ऐकलं. बरोबर. सर, काय सांगता येईल यांच्याविषयी? नाही, याच्याविषयी मला एक सांगायचं आहे की काय झालं की मी अकोल्यामध्ये गेलो होतो साधारणतः 1-2 महिने झाले. त्यावेळेस बीजमाता ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाले अशा राहीबाई पोपेरे हो. जे आहेत तर त्यांच्या गावाला गेलो होतो. त्या ठिकाणी स्थानिक आदिवासींनी जे काही स्थानिक जातींचं बियाणं संकलन केलं तो प्रकल्प आणि तो बघत असताना आता मी योजनेचा आहे तर सहज जाता आम्ही त्या ठिकाणी प्लॉट बघत असताना हे जे आहेत श्रीयुत तुकाराम कोकाटे आणि हे आणि त्यांचे मित्र आपण बघितले ते मोटरसायकल चालले होते. मी हात दाखवून त्यांना उभं केलं आणि त्यांना विचारलं अशी योजना लाभ मिळतो का, तर त्यांना 2,000 रुपये सांगितल्यानंतर मग कळालं हा मिळतायत म्हणून. अच्छा. म्हणजे तुम्ही जर ग्रामीण भागात जर गेला ना तर तुम्ही बघितलं आपले 1,52,00,000 जवळपास 1,05,00,000 1,13,00,000 नोंदणी केली. 1,05,00,000 लोकांना त्याचा लाभ मिळतोय म्हणजे जवळपास 70% जास्त शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळतोय. त्याच्यामुळे गावागावात जर गेलं तर आपल्याला एकाड दुसरा जर म्हटलं म्हणजे तिघातले 2 जण जे आहेत ह्या योजनेचे लाभार्थी जे आहेत अच्छा. ते हे करतील. आणि आपणही ऐकलं त्याच्यामध्ये त्यांच्या आधी प्रातिनिधिक भावना होत्या की खरोखरच खूप उपयुक्त आणि चांगली योजना आहे. या योजनेचे आणखी एक लाभार्थी आहेत. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील इंदुमती मोरे बरोबर. या एक विधवा महिला आहेत, बरोबर. ज्या शेतकरी आहेत बरोबर. आणि त्या देखील या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थी आहेत. बरोबर. त्यांचं मनोगत आता आपण ऐकणार आहोत. जरूर. मॅडम नमस्कार. तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये काही लाभ मिळतो का? मिळते मदत 2,000. 2,000 रुपये दर 4 महिन्याला मिळतात. हो, 4 तुमचं नाव काय आहे इंदुमती बाळकृष्ण मोरे, आणि तुमचं गाव? गाव वाई. म्हणजे सातारा जिल्ह्यातलं हे वाई गाव आहे. आता या ठिकाणी तुमच्या खात्यावर थेट बँक खात्यावर ते पैसे जमा होतात बरोबर? हो, हो. आता या ठिकाणी बघितलं तर 10 ऑगस्टला 2,000 जमा झालेले आहेत, 6वा हप्ता, आणि 25 ऑगस्टला 7वा हप्ता जमा झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बँक अकाउंट जे आहे तर याच्यामध्ये पण दिसतंय की 10 ऑगस्टला 2,000 रुपये जमा झालेले आहेत आणि आता 25 डिसेंबरला 2,000 रुपये जमा झालेले आहेत. आता या पैशाचा तुम्हाला काय उपयोग होतो? शेतीसाठी खत, घर खर्च, लाईट वगैरे त्याच्यासाठी खर्च करतो. अच्छा, म्हणजे शासनाची ही मदत तुम्हाला खूप उपयुक्त ठरते. उपयोगी. मग या योजनेविषयी तुमचं काय मत आहे? चांगली आहे, याच्यात काय बदल व्हायला चांगली पाहिजे? आहे आणि अजून थोडीशी मदत वाढवली तरी चालेल, कारण 2,000 रुपये 2-3 महिन्याने येतात ते पुरतच नाही. बरं, आता इतक्या वर्षी तुम्ही शेती करताय, इतक्या वर्षात तुम्हाला शासनाच्या कोणत्याही शेतीविषयक योजनेचा लाभ मिळाला होता का? नाही, अच्छा, ही पहिलीच योजना आहे. पहिलीच वेळ. आणि याच्यात थेट पैसे तुमच्या अकाउंटवर जमा होतात, आले. याच्यात कुणीही हा. तुम्हाला चेक द्यायला नाही येत पण. नाही किंवा काय? कोण नाही. चला, धन्यवाद. हे मनोगत होतं सातारा जिल्ह्यातील वाई गावच्या इंदुमती मोरे जे आहेत, एक बरोबर. विधवा शेतकरी आहेत, बरोबर. तर त्यांच्याबद्दल. तर सर, मला या योजनेच्या संदर्भात विचारायचं आहे की ही योजना अत्यंत पारदर्शी आहे. बरोबर. म्हणजे महिलांना आपण दुय्यम स्थान देतो, बरोबर. परंतु थेट त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जी आहे बरोबर. या योजनेची ती जमा होते. बरोबर. काय सांगता येईल? नाही, हे खरोखरच प्रातिनिधिक आहे आणि मी मुद्दामून म्हणजे त्या ठिकाणी गेलेलो तर ही महिला लाभार्थी जी आहे तर त्यांना मी भेटलो आणि अशा तऱ्हेने सातत्याने तुम्ही बघा की शेती क्षेत्र जे आहे आजही डॉमिनंट क्षेत्र आहे. म्हणजे जवळपास महाराष्ट्र या अत्यंत प्रगतीशील राज्यात देखील 55% लोकसंख्या आजही शेतीवर आधारित आहे. हो. आणि शेतीतली जी कामं केली जातात ना त्याच्यामध्ये जवळपास 70%हून जास्त कामं ही महिलाच करतात. हो, महिलांचा त्याच्यामुळे सहभाग मोठा हा, असतो. शेतीचा विकास जर करायचा असेल तर महिलांना प्रातिनिधित्व देणं, त्यांना पुढे आणणं, मुख्य प्रवास सामावून करून घेणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ह्या योजनेमध्ये पुरुष किंवा महिला असा काय भेदाभेद नाहीये. अनफॉर्च्युनेटली म्हणजे ही जी महिला जी होती तर त्यांच्या पतीचं निधन झालेलं, त्याच्यामुळे त्यांच्या नावावर शेती आहे. त्याच्यामुळे जवळपास गेल्या 20-25 वर्षापासून तर त्या शेती करतायत. जवळपास 12-15 वर्षापूर्वी त्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे आणि त्या परिस्थितीत ही 2,000 रुपयाची जी रक्कम आहे तर तुम्ही ऐकलं असेल की त्या शेती करता वापर करतात. बी बियाणं घेणं, खतं घेणं, औषधं घेणं, नवीन बियाणं घेणं याच्याकरता. आणि मला वाटतं निश्चितच हा जो काही शेतीचा प्रगतीचा रथ आहे तो अजून ऍक्टिव्हली चालण्यामध्ये जे आहे तर त्याची मदत होणार आहे. त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की अजून थोडीशी वाढ व्हावी. रक्कमेमध्ये वाढ व्हावी. हा, ही तर प्रत्येकालाच असते. म्हणजे जसं आपण असतो की आपल्याला नेहमी वाटतं पगार वाढावा, प्रत्येकालाच वाटतं तसं ही साहजिक आहे. परंतु जे आहे ते देखील कमी नाहीये असं मला म्हणायचं. आणि याच्यात सर्वात महत्वाचं जे मी दाखवलं की ते पासबुक ते अत्यंत महत्वाचं आहे की याच्यामध्ये एनरोलमेंट तुम्ही एकदा केली की लाईफ टाईम म्हणजे जोपर्यंत तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत आज तरी सरकार या पद्धतीने निधी देते 6,000 रुपये प्रत्येक वर्षाला. तो निधी जो आहे तो मिळत जाणार आहे. त्याच्याकरता पुन्हा कोणतं ऍप्लिकेशन करण्याची गरज नाही आणि त्या शेतकऱ्याला पण माहित नाही. तो बँकेत पासबुक अपडेट केल्यानंतर त्याला कळतं. म्हणून मी दाखवलं की 25 ऑगस्टला ते त्याच्या खात्यावरती हस्तांतरित. 25 पुन्हा डिसेंबरला 2,000 रुपये आले ते पासबुक जे आहे आणि त्या ठिकाणी किसान सन्मान निधी 7th इन्स्टॉलमेंट असा उल्लेख देखील त्या पासबुकवर जो आहे तो येतो. आणि हे खूप पारदर्शी आणि त्याच्यामुळे आहे. सर, कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आपण एक फोन घेऊयात. Right. अहमदनगरवरनं सोपान गीते बोलतात आपल्याशी. माझं हॅलो. चालू झालेलं नाही त्यासाठी ते नेमकं काय आहे ते माहिती व्हायला पाहिजे. आपला प्रश्न पुन्हा एकदा विचारा सोपानजी. 3 वर्षापूर्वी केलेलं आहे ते. हा, काय?
हो. आणि असं कळालं होतं की वरून बंद केलेलं आहे केंद्राने. अच्छा आणि केंद्राचं तर प्रत्येक बातमीला चालू आहे की अच्छा, त्यांचं असं म्हणणं आहे की योजना बंद झालेली आहे असं त्यांना काहीतरी कळलं होतं, केंद्राने ही योजना बंद केली आहे. नाही याच्यात आता दोन भाग आहेत जे त्यांच्या याच्यात आपण ऐकलं की 3 वर्षापासून ते प्रयत्न करतायत. म्हणजे ही योजना मुळात 2 वर्षापूर्वी कार्यान्वित झाली. 2 वर्षापूर्वी 2019 ला सुरू झाली, काय हरकत नाहीये. पण त्यांची जी काही समस्या जर असं त्यांच्या समस्येचं निराकरण जे आहे ते गाव पातळीवर जे आहे ते तलाठी जे आहे ते ग्राम समितीचे प्रमुख आहेत. त्यांनी त्या तलाट्याकडे जे आहे तर आपलं सातबाराचा उतारा, आपला 8, त्याचबरोबर आपलं आधार कार्ड आणि बँकेचे डिटेल्स ज्याच्यावर आहेत MICR कोड आणि अकाउंट नंबर असे डिटेल्स घेऊन जे आहे तर त्या ठिकाणी त्यांनी ऍप्लिकेशन जर केलं तर निश्चितच तालुका पातळीवर जे त्याचं एनरोलमेंट होईल, जिल्हा पातळीवर त्यांना मान्यता जी आहे ती देण्याची प्रक्रिया केली जाते. त्याच्या व्यतिरिक्त जे आहे ते आता हे जे काही pmkisan.gov.in हे जे पोर्टल आहे, ऑनलाईन पोर्टल आहे, त्याच्यावर देखील फार्मर्स कॉर्नर आहे त्या ठिकाणी डिरेक्टली कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे आपले सरकार आहे का त्याच्यामार्फत देखील ऍप्लिकेशन करता येईल. मी मगाशी तुम्हाला जे दाखवलं स्क्रीनवर आपण दाखवूया आपण या ठिकाणी याच्यामध्ये की जे काही स्क्रीनवर पुन्हा एकदा आपली ही स्लाइड जर दाखवली तर आपल्या लक्षात येईल. ही वेबसाईट आपण शेतकरी नोंदून घेऊ शकतो. वेबसाईट पण आपण दाखवतोय. नाही, सर्वप्रथम मगाशी जी चर्चा केली मी तुम्हाला म्हटलं ना 29 लाख लोकांनी पोर्टलवर नोंदणी केलेली आहे. मला वाटतं ते कंट्रोल वेबसाईट जी आहे ती आपण प्रेक्षकांना दाखवूया ना. पण त्या ठिकाणी ते तर वेबसाईटचा उल्लेख जरी केला तरी चालेल. आहेत ना, इथं वेबसाईट आहे, त्याची इन्फॉर्मेशन आहे याच्यामध्ये. मला वाटतं की स्क्रीन हा जर शेअर जर केला आपल्या याच्यावर तर बरं होईल. हो, लॅपटॉपवरचा काय हा बरोबर. तर त्या ठिकाणी केंद्र सरकारचं संकेतस्थळ मी दिलंय बघा, pmkisan.gov.in. बरोबर. तर याच्यावर थेट नोंदणी करण्याची सुविधा जी आहे ती उपलब्ध आहे. टोल फ्री नंबर पण दिलेला आहे. टोल फ्री नंबर्स आहेत त्याच्यावर. कृषी विभागाचा राज्य संकेतस्थळावरती माहिती आहे. आणि खाली सांगितल्याप्रमाणे जे आहे गावचे तलाठी, कृषी सहाय्यक किंवा तहसीलदार साहेब किंवा आपले जे काही रेसिडेन्शियल डेप्युटी कलेक्टर, निवासी उपजिल्हाधिकारी हे याचे जिल्हा स्तरावरचे प्रमुख त्यांची संपर्क साधला तर निश्चित याचं निराकरण होईल. सर, याच योजनेतील आणखी एक लाभार्थी आहेत, सातारा जिल्ह्यातील वाई गावचे अनंत मोरे. त्यांचं म्हणत होतं आपण बघणार आहोत. जरूर. नमस्कार, आपलं नाव? तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान योजना जी आहे केंद्र सरकारने सुरू केलेली आहे, ज्याच्यात प्रत्येक 4 महिन्याला 2,000 रुपये मिळतात, त्याचे तुम्ही लाभार्थी आहात. आतापर्यंत किती हप्ते मिळालेत आणि किती रक्कम मिळाली तुम्हाला? 6 ते 7 हप्ते मिळाले. बर, 2-2 हजार रुपये. आणि तुमचं ह्या जी रक्कम मिळते तर त्याचा तुम्ही वापर कशा कशा करता होतो? तुम्हाला काय उपयोग होतो त्याचा? शेतीतली काय अडचण आली त्या अचानक लाईट बिल भरा किंवा थोडं खताच्या वगैरे. बरोबर. आता तुमचं बँक खातं जे आहे ते सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आहे. तुमचं बँक खाते पुस्तक आहे. आता यामध्ये जे दिसतंय तर तुमचं 25 डिसेंबरला हा तुमचा 7वा हप्ता, हे बघा, किसान बेनिफिशरी इन्स्टॉलमेंट 7 7वा हप्ता हा 2,000 रुपये जमा झालेला आहे. इथं जे आहे तर यांचा या ठिकाणी 25/12/2020 ला हा 7वा हप्ता या ठिकाणी जमा झालेला दिसतोय. आता तुम्हाला हे हप्ते जमा होण्याकरता किंवा याच्याकरता काही प्रयत्न करावा लागतो की आपाप जमा होतात? आपोआप जमा होतं. अच्छा, या योजनेविषयी काय आहे तुमचं मत? काय आहे, चांगली आहे किंवा? चांगलीच आहे योजना. बरं. अजून काय अपेक्षा? अपेक्षा नाही फारशा तशा काय. बरं. मिळतंय ते तेवढंच पुष्कळ म्हणा. बरोबर. पण शेतीविषयक आहे ही पहिली योजना आहे की ज्याचा थेट बेनिफिट जो आहे तो शेतकऱ्याला मिळतो. एकदा तुम्ही एनरोल केलेलं आहे, परत तुम्हाला ते करावं लागत नाही. बरोबर, चालेल. आता आमचे जे कृषी विभागाचे जे कृषी सहाय्यक वगैरे जे आहेत, मॅडम या इकडे. स्टॉप कर. हे होते सातारा जिल्ह्यातील वाई गावचे शेतकरी अनंत मोरे. सर, काय सांगता येईल? हे देखील आहे. तुम्हाला यांच्याविषयी सांगायचं म्हणजे हे जुन्या काळचे MA झालेले आहेत. शेती मोठी होती, शेती करत होते, उच्च शिक्षित होते, शेती करत होते, चांगल्या पद्धतीने शेती करतात. परंतु नंतर आपल्या इकडे जसं फ्रॅगमेंटेशन ऑफ लँड होतं तसं आहे. मी ही स्क्रीन शेअर करू इच्छितो. याच्यामध्ये ही स्क्रीन जर आपण दाखवली तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या राज्याचं ही ठिकाण, ही स्थिती आहे. बघा 2015-16ची आकडेवारी आहे. कृषी गणना 2015-16ला झाली होती. आता 2021ची सुरू होणार आहे. अत्यल्पभूधारकांचं प्रमाण 51% आहे आणि अल्पभूधारकांचं प्रमाण जवळपास 29%. म्हणजे जवळपास 80% शेतकरी आपले अल्प आणि अत्यल्पभूधारक म्हणजे 5 एकरापेक्षा कमी जमीन धारणा करणार आहे. तर त्या शेतकऱ्यांचं हे प्रातिनिधिक उदाहरण होतं. जे आनंद मोरे जे होते ते की ते सुशिक्षित आहेत, बाजारपेठ जवळ आहे, परंतु जमीन धारणा कमी आहेत. आणि शेतीविषयी तुम्ही बघताय की हवामान बदलाचे किती परिणाम आहेत. वादळ होतात, अतिवृष्टी होते, अवर्षण होतं, कीड रोगाचा प्रादुर्भाव होतो. अनेक समस्यांमुळे शेतकरी जर्जर आहे. त्याच्यामुळे या परिस्थितीमध्ये त्याला पुरेसं उत्पन्न शेतातून जे आहे ते मिळत नाही. तर त्या परिस्थितीमध्ये हे जे काही 2-2 हजार रुपयाचं जे उत्पन्न आहे तर त्याला निश्चितच उपयुक्त ठरतं आणि त्याची आर्थिक परिस्थिती जी आहे
ती सावरण्यासाठी किंवा त्याच्या महत्वाच्या कालावधीमध्ये त्याला मदत आर्थिक जी आहे ती निश्चितच या योजनेतून होते. त्याच्यामुळे अशीच त्यांची प्रतिक्रिया देखील आहे की चांगली आहे. सर 2 वर्षापूर्वी ही योजना जी आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना बरोबर. ही कार्यान्वित झाली. बरोबर. आतापर्यंत अनेक राज्यांमध्ये आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये देखील बरोबर. मोठ्या प्रमाणात या योजनेविषयी जनजागृती झालेली आहे. बरोबर. परंतु तरी सुद्धा पुन्हा एकदा आपण आपल्या शेतकऱ्यांच्या की या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना पात्र शेतकरी जी असतील ती पात्रतेचे निकष काय आहेत? ते निकष मी सांगतो. सर्वप्रथम आपण स्क्रीन शेअर करूया की इथं शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी जे आहे ते काय काय माहिती द्यायची आहे. मग अशी ते शेतकऱ्यांचा पण नगरच्या कागदपत्रांची शेतकऱ्यांचा पूर्तता फोन काय होता. काय असावी? शेतकऱ्याचं नाव, त्याचा प्रवर्ग, घरचा पत्ता, बँक खाता, IFSC कोड हे बँकेच्या पासबुकवरच येतं. मोबाईल नंबर त्याला लागतो, जे मोबाईलवर त्याला SMS पण येतो, त्याची जन्मतारीख आणि आधार हे जे आहे. आता याच्यातले अपात्रता निकष दिले म्हणजे कोण कोण नाही, याच्या व्यतिरिक्त सगळेच पात्र आहे. म्हणजे सगळ्या प्रकारचे शेतकरी जे आहेत ते पात्र आहेत. याच्यात जमीन धारण करणारी संस्थेला नाहीये, व्यक्ती म्हणजे शेतकरी कुटुंबालाही संस्थेला नाहीये. संविधानिक पद धारण केलेले आजी माजी व्यक्तींना नाहीये. कुणी न्यायाधीश असतील किंवा कुणी कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया किंवा सो अँड सो. आजी माजी मंत्री, खासदार, आमदार, महापालिकेचे महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष हे सगळे आजी माजी याच्यातून एक्सक्लूड करण्यात आलेले आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे कार्यरत आणि निवृत्त अधिकारी कर्मचारी, स्थानिक संस्थेतील स्वराज्य संस्थेतील अधिकारी कर्मचारी याच्यातून एक्सक्लूड करण्यात आले. परंतु याच्यात नीट जर बघितलं तर त्या ठिकाणी दिलेल्या कंसामध्ये चतुर्थ श्रेणी व गट ड वर्ग कर्मचारी सोडून म्हणजे आज माझ्या ऑफिसमधला जो चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे तो जवळपास 30-35 हजार रुपये पगार घेतो, जो म्हणजे 10,000 पेक्षा जास्त त्याचं मंथली इन्कम आहे. तरी देखील तो या योजनेमध्ये जो आहे तो लाभ घेऊ शकतो. त्याला पेन्शन मिळाली अगदी 10,000पेक्षा जास्त, तरी देखील जर तो चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून जर निवृत्त जर असेल तर त्याला याच्यामध्ये देय आहे. मागील वर्षात आयकर भरलेल्या व्यक्ती म्हणजे याच्यापूर्वी ज्यांनी इन्कम टॅक्स भरलेला आहे तर त्या व्यक्ती याच्यात अपात्र आहेत. आणि निवृत्तीवेतन धारक व्यक्ती की ज्याचं मासिक निवृत्तीवेतन 10,000 पेक्षा जास्त आहे, फक्त मगाशी म्हटल्याप्रमाणे ड वर्ग सोडून. आणि नोंदणीकृत व्यावसायिक रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर जे आहे प्रोफेशनल्स, त्याच्यामध्ये डॉक्टर, वकील, अभियंता, चार्टर्ड अकाउंट म्हणजे संधी लेखापाल, वास्तुशास्त्रज्ञ म्हणजे आर्किटेक्ट, अशा क्षेत्रातली ही मंडळी जी आहेत तर ही फक्त अपात्र आहेत. याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये जो आहे ज्याच्याकडे शेती आहे, पूर्वी जे होते फक्त अल्प अत्यल्प भूधारकांना ज्यावेळेस फेब्रुवारी सुरू केली पण नंतर जून महिन्यामध्ये तोही निकष काढून टाकण्यात आला. आता तुमच्याकडे कितीही शेती असेल याच्यामध्ये तरी तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. याच्यामध्ये शेतकरी कुटुंब म्हणून याच्यामध्ये पती पत्नी आणि 18 वर्षाखालचं मूल असं म्हणून जे आहे लाभ घेऊ शकतो. मंडळी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या संदर्भात आपल्याला आणखी सविस्तर जाणून घ्यायचं आहे, पण एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार, पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि या विषयासंदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतायत विनयकुमार आवटे सर. मंडळी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही योजना या योजनेची परिपूर्तता महाराष्ट्रातील अगदी खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा करण्यासाठी ज्या काही अधिकाऱ्यांचा मोलाचा सहभाग, मोलाचं योगदान राहिलेलं आहे अशा काही अधिकाऱ्यांच्या संदर्भात आपण आता संपर्क साधणार आहोत. सातारा जिल्ह्यातील कृषी सहाय्यक आहेत रेवती जाधव, ज्या वाईगावच्या आहेत, त्यांच्याशी आपण आता दूरध्वनीवरनं संपर्क साधणार आहोत. रेवती मॅडम नमस्कार. नमस्कार सर. तुमचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. थँक्यू सर. आपण आपल्या माध्यमातून गेल्या 2 वर्षांमध्ये आपल्या गावातील सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. हो सर. आपला अनुभव कसा होता? सर, सुरुवातीला अडचणी तर आल्या पण त्याच्यातून आम्ही मार्ग काढले. या योजनेच्या कामासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांची कमिटी स्थापन करण्यात आली होती. सुरुवातीला प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची प्रचार प्रसिद्धी, कृषी वार्ताफलकावर योजनेची माहिती लिहून केली होती. तसेच गावातील लोक प्रतिनिधींमार्फत शेतकऱ्यांना योजनेची माहिती दिली होती. व्हॉट्सअप ग्रुपवर देखील योजनेची प्रचार प्रसिद्धी करण्यात आली होती. या योजनेचे फॉर्म ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, परत कृषी कार्यालयामध्ये स्वीकारण्यात आले होते. नंतर आम्ही ते सर्व फॉर्म एकत्र कलेक्ट केले, त्याची स्क्रुटिनी केली, म्हणजे पात्र फॉर्म वेगवेगळे काढले आणि नंतर मग आमच्या कमिटीने पूर्ण ह्या पात्र फॉर्मची यादी बनवली. आणि हे काम ग्रुपनी केल्यामुळे सोपं झालं होतं. बरं, या योजनेसाठी पात्र ठरलेले जे शेतकरी आहेत त्यांना या योजनेचा कशा प्रकारे लाभ झालेला आहे? शेतकऱ्यांचे प्रतिक्रिया सर आम्हाला येतात, म्हणजे पैसे जमा झाले. या योजनेमधून ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत ते शेतीच्या भांडवलासाठी
तसेच घर खर्चासाठी अडचणीच्या वेळेस उपयोगी पडतात अशा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आम्हाला मिळतात. बर. रेवती मॅडम, आतापर्यंत आपण अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले आहात, हा सर. परंतु भविष्य काळात जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा. ही योजना पोहोचावी Yes, म्हणून sir. आपले काय प्रयत्न असणार आहेत? प्रत्येक गावामध्ये ग्रामसभा घेतल्या जातात, त्यामध्ये आम्ही या योजनेची माहिती देऊ. बर. तसेच व्हॉट्सअप ग्रुप, वार्ता फलक, संदेश लिहून या योजनेची माहिती आम्ही देऊ. बर. धन्यवाद, आपण कार्यक्रमात सहभागी झालात आणि या योजनेच्या संदर्भात आपण सविस्तर असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनपूर्वक आभार. थँक्यू. या होत्या रेवती जाधव, बरोबर. ज्या वाई गावच्या होत्या, कृषी सहाय्यक. बरोबर. सर, मला असं सांगा की ही जी योजना आहे, या योजनेमध्ये एखादा सर्वसामान्य शेतकरी आहे, त्याला सहभागी व्हायचं आहे, बरोबर. त्याने नेमकं काय करायला पाहिजे? मगाशी मी तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने ह्या ठिकाणी आपण पुन्हा एकदा बघूया की स्क्रीन जर शेअर जर केला तर शेतकऱ्याचं जी कागदपत्र लागतात, म्हणजे त्याचं जमीन धारण करतोय तो त्याचा 7/12 8चा उतारा, त्याचा आधार तपशील आणि त्याचा बँक खात्याचा तपशील, तर हे लागतं. आणि याच्या व्यतिरिक्त पात्रता निकष आपण बघितले. आता आपण स्क्रीनवर बघतो ही तालुकास्तरीय समिती आहे, म्हणजे जसं मॅडमने सांगितलं की गाव पातळीवरची समिती, ही गाव पातळीवरची समिती आहे, जे तलाठी प्रमुख आहेत, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक आहे आणि सचिव. विविध कार्यकारी सेवा सोसायटी. विविध कार्यकारी सोसायटी काय करते की शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करते. तर ह्या लोकांनी मिळून जे आहे ते शेतकरी कुटुंबाची, पात्र शेतकरी कुटुंबाची यादी तयार केली, प्रसिद्ध केली, हरकती मागवल्या, जसं त्यांनी म्हटलं स्क्रुटिनी केलं आणि त्याच्यानंतर ते करून जे आहे ते फायनल अप्रूव्ड यादी जी आहे तर ती वेबसाईटवर अपलोड करायला दिली आणि ती यादी जी आहे त्याच्यानंतर तालुकास्तरीय समितीकडे आली की ज्याच्यामध्ये महसूल विभागाचे प्रांत आहेत, नंतर तहसीलदार आहेत, उपविभागीय कृषी अधिकारी आहेत, गटविकास अधिकारी आहेत, ज्यांचा सातत्यानं लोकांशी संबंध येतो, अशी सगळीच लोक आहेत, सहाय्यक निबंधक आहेत. आणि त्यांनी हे काम पुढे नेलं आणि या व्यतिरिक्त ग्राम समितीच्या कामाच्या संदर्भात कोणत्या लाभार्थी तक्रार असेल किंवा तालुक्यातल्या कोणत्या लाभार्थी तक्रार असेल की मला घेतलं नाही, मला हे नाही झालं, माझ्यावर हा अन्याय झाला, तर त्याचं निराकरण करण्याचं काम जे आहे ते ही तालुकास्तरीय समिती जी आहे ती करते. आणि आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जवळपास 1,52,00,000 आपल्या राज्यात खातेदार आहेत, 1,53,00,000 दरम्यान. तर जवळपास 1,13,00,000 14,00,000 लोकांनी याच्यावर नोंदणी केलेली आहे. 1,05,00,000 लोकांना लाभ मिळाला. त्याच्यावर बहुतांशी जे आहेत हे जे अपात्रते निकष जर केले तर बहुतांश लाभार्थी झालेले आहेत. परंतु आज देखील काही ठिकाणी अशा असू शकतात की ज्या लाभार्थी योग्य असून देखील त्यांच्यापर्यंत लाभ मिळाला नाही. त्याच्यामुळे जसं मॅडम सांगितलं तसं आता कॅम्पेन स्वरूपामध्ये घेतलेलं आहे की प्रत्येक ग्रामसभेमध्ये जे आहे ते त्याची यादी वाचून दाखवणे. पुन्हा मी जे दाखवलं की या ठिकाणी मगाशी मी तुम्ही बघितलं की या ठिकाणी केंद्र सरकारचं संकेतस्थळ आहे pmkisan.gov.in. तर या संकेतस्थळावर तुम्ही कुणी जरी गेलं तर त्या ठिकाणी त्याच्या गावात कोणकोणत्या लोकांना लाभ मिळतो त्याची संपूर्ण यादी जी आहे ती कुणालाही अवेलेबल आहे. त्याला लॉग इन आयडी वगैरे पासून इट इज इन ओपन सोर्स. तो जो आहे तो त्या ठिकाणी फार्मर्स कॉर्नरवरनं तो बघू शकतो की आपल्या गावातले लाभार्थी कोण कोण आहेत. पारदर्शकता आहे. आणि त्या यादीचं वाचन जे आहे ग्रामसभेमध्ये करायचं, त्याच्यातून 2 उद्देश सफल होणार आहेत. म्हणजे काय होतंय की काही लोकांच्या गावातली नसतीलच पण त्यांनी नोंदणी केली असेल तर ताबडतोब ते पॉईंट आउट होईल की ही लोक आपल्या गावातली नाही आहेत याच्यामध्ये. मग त्या ठिकाणी काही गैरव्यवहार वगैरे होऊ शकतो किंवा काय, तर तशी यादी येऊन ताबडतोब त्यांचं हे करू शकतो. किंवा काही नोकरीला आहेत अशी लोक आहेत किंवा काही पेन्शन घेतात अशी लोक आहेत, तर गाव म्हणू शकतो त्या ठिकाणी की हे अपात्र आहेत. आणि त्याचबरोबर इतर लोकांना कळू शकते की अरे मला लाभ मिळत नाही, मी पात्र आहे. तर अशी ताबडतोब ग्राम सभा जी होते तर त्याच्यामध्ये गावाचे तलाठी असतात, ग्रामसेवक जे मेंबर सेक्रेटरी आहे, सरपंच असतात याच्यामध्ये, तर त्या ठिकाणी वाचन करणं, गावाच्या दर्शनी ठिकाणी ही यादी डिस्प्ले करणं, लावणं हे केलेलं आहे. आणि सातत्यानं ही प्रक्रिया चालू आहे की ज्याला कुणाला करायचं आहे याच्यामध्ये ऍप्लिकेशन. आजही तुम्ही बघितलं, मगाशी मी दाखवल्याप्रमाणे मी पुन्हा एकदा विनंती करतो की हे स्क्रीन जे आहे या ठिकाणी आपण शेअर जर केलं, ही स्क्रीन जर आपण जर शेअर केलं तर यात असं दिसेल की हे 1 कोटी याच्यामध्ये जवळपास बघा एकूण ऑनलाईन पोर्टल नोंदणी केल्याची संख्या 29,31,000 आहे. म्हणजे 29,00,000 लोकांनी स्वतः नोंदणी जी आहे ती केली आहे. मग त्यांनी स्वतः नोंदणी केली की ते कागदपत्र जे आहे ते तपासणीला येतात याच्यामध्ये गाव पातळीवर का हे योग्य आहे किंवा नाही. आणि ते योग्यतेचे निकष पडताळून जे आहे तर त्याला जे आहे तर हे दिलं जातं याच्यामध्ये. ही मी वेबसाईट दाखवतो. या ठिकाणी थोडंसं आपण स्क्रीन बघूया की हे पीएम किसान सन्मान निधीत याच्यात अर्ज कसा करायचा. तर ही pmkisan.gov.in ही वेबसाईटला तुम्ही गेला की या ठिकाणी लाल बाण दाखवलंय बघा, त्या ठिकाणी फार्मर्स कॉर्नर दाखवलंय, न्यू फार्मर रजिस्ट्रेशन म्हणून दाखवलंय. त्या ठिकाणी क्लिक केलं की हे येतं.
असं मग तुमचा आधार नंबर त्या ठिकाणी एनरोल करायचा. जर तुमचा आधार नंबर ऑलरेडी असेल तर ती विंडो दाखवेल की नाही तुमचा आधार नंबर ऑलरेडी. सर्वसामान्य शेतकऱ्यांना देखील सर्वसामान्य सहज कळेल. शेतकरी, कॉमन सर्व्हिस अशा सेंटर, पद्धतीची रचना ज्याला केलेली कॉम्प्युटर आहे. येतो तो करू शकतो. इथं तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा, रुरल फार्मर की अर्बन फार्मर ते टाकायचंय त्याच्या ठिकाणी आहे. आणि त्या ठिकाणी हे बघा, या ठिकाणी संपूर्ण डिटेल, त्याचं राज्य, जिल्हा, त्याची शेती किती, काय, मोबाईल नंबर, आणि त्यांनी फीड केलं की मोबाईलवर त्याला SMS येणार आहे. शेवटी डिक्लेरेशन द्यायचंय की मी पात्र आहे, आणि जर सेल्फ ॲफिडेव्हिट म्हणतो तर ते ऑनलाईनच द्यायचं. हा सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म आहे, आणि तो त्या ठिकाणी ओके केला की तो ऑटोमॅटिकली तपासणीला येतो, आणि तपासणी जर योग्य असेल तर त्याला लाभ सुरू होतो, जर नसेल तर त्याला नाकारलं जातं. पण या योजनेसाठी एखाद्या शेतकऱ्याने एकदा आपली नोंदणी केली, बरोबर. की त्यानंतर तो लाभार्थी ठरतो. बरोबर. परंतु हे जे लाभ आहेत ते कोणत्या स्वरूपाचे आहेत? लाभ याच्यामध्ये फक्त आणि फक्त आर्थिक स्वरूपाचा लाभ आहे. बरं. प्रत्येक 4 महिन्याचा स्लॉट आहे. म्हणजे जी 24 डिसेंबर 2019 जी पहिल्यांदा योजना सुरू झाली, तुम्ही बघितलं तर तो काय होता की डिसेंबर 2018 याच्यामध्ये ते मार्च 2019 या कालावधीच्या 4 महिन्याकरता 2,000 रुपये, असं प्रत्येक वर्षातले 12 महिने 4 महिन्याच्या कालावधीत हे करून जे आहे ते स्लॉटमध्ये 2,000 रुपये प्रत्येक क्वार्टरला, असे 6,000 रुपये वर्षाला. आतापर्यंत 7 हप्ते जे आहेत या योजनेमध्ये, म्हणजे साधारणतः 14,000 रुपये जो मूळ बेनिफिशरी होता पहिल्यांदा एनरोल झाले त्याला 14,000 रुपये मिळालेले आहेत. काही नंतर एनरोल झाले याच्यामध्ये 6व्या-7व्या हप्त्याच्या दरम्यान, तर त्याचा हा दुसरा हप्ता वगैरे असेल, असं स्पोरॅडिक प्रमाणामध्ये आहे याच्यामध्ये. सर, एक फोन घेऊयात. सूर्यभान ठाकरे बोलतात चंद्रपूरहून. बर. हॅलो 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 हा सूर्यभानजी, आपला प्रश्न विचारा. तर माझा प्रश्न असा आहे की पंतप्रधान सन्मान योजनेचे जे हप्ते आहे मला 2020 मध्ये मार्च आणि एप्रिलचे 2 हप्ते मिळाले. बर. 2020 मध्ये त्याला 2 हप्ते मिळालेले आहेत या योजनेच्या संदर्भात. बरोबर काय सांगता आहे, येईल? बरोबर आहे. या संदर्भामध्ये ही जी वेबसाईट सांगितली याच्यामध्ये फार्मर्स कॉर्नर जे आहे तर त्या ठिकाणी बेनिफिशरी स्टेटस म्हणून येतं. तुम्ही तुमचा जर त्या ठिकाणी जो तुम्हाला युनिक आयडी जो आहे तो जर टाकला तर तुमचं बेनिफिशरी स्टेटस येतं की तुम्हाला कोणता हप्ता मिळालाय आणि पुढचा हप्ता मिळाला नसेल तर का मिळाला नाही. त्याच्यामध्ये 2-3 कारणं असू शकतात. एक तर बँक डिटेल्सचा प्रॉब्लेम जो आहे तो असू शकतो. दुसरं आधार ऑथेंटिफिकेशन जे आहे तर त्याचे इश्यूज असू शकतात. मात्र या इश्यूच्या संदर्भामध्ये तुम्हाला तहसीलदार कार्यालयामध्ये जो हे योजनेचं काम बघतो किंवा तुमचं निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालय जे आहे तर त्याच्या ठिकाणी जो काम बघतो तर तो सांगू शकतो. आणि त्याच्या संदर्भात तुमच्या काही अडचणी असतील, म्हणजे काही त्रुटी जर असतील तर त्या ठिकाणी ॲड्रेस जर केलं तर ते त्याच्या दुरुस्ती करू शकतील. याच्यामध्ये म्हणजे आधार नंबर मॅच होत नाहीये किंवा डुप्लिकेट आधार, की त्याच आधारने यांनी डबल एंट्री केली असेल याच्यामध्ये तर डुप्लिकेट आधार, अशा केसेस जे आहे, किंवा जे PFMS ज्याच्या मार्फत हे पैसे जे वाटप होतात तर त्या ठिकाणी काही बँक अकाउंट रिलेटेड इश्यूज निर्माण झाले असतील तर त्याचं स्टेटस जे आहे तर बेनिफिशरी स्टेटस खाली त्या विंडोमध्ये जे आहे ते संपूर्ण दिसतं. आणि ते बघून जे आहे तर ते आपला ग्रीव्हन्स जे आहे तर रजिस्टर करू शकतात. ऑनलाईन देखील, ज्या मगाशी म्हटलं की पुणे जिल्ह्याला ऑनलाईन ग्रीव्हन्स रिड्रेसलचं पारितोषिक मिळालं, की जास्तीत जास्त परिणामकारकरित्या त्यांनी ग्रीव्हन्स सोडवले तर ते ऑनलाईन देखील त्यांचं ग्रीव्हन्स जे आहे तर ते पोर्टलवर नोंद करू शकतात. जे करून ज्यांचे RDC चंद्रपूर जे आहेत, तहसीलदार चंद्रपूर त्यांच्या तालुक्याचे जे आहे तर ते त्याची नोंद घेऊन योग्य ती कार्यवाही करतात. याच अनुषंगाने आपल्याला असं म्हणता येईल की पंतप्रधानांचं आपलं जे स्वप्न होतं डिजिटल इंडिया, त्याची देखील परिपूर्तता होताना दिसते बरोबर. ऑनलाईनच्या माध्यमातून. दुसरं मला सांगायचं याच्यामध्ये की काय झालं होतं की ज्यांनी इन्कम टॅक्स भरलेले आहेत पण ज्यांना कळत त्यांनी ऍप्लिकेशन केली, अशी जवळपास आपल्या राज्यामध्येच केंद्र सरकारकडनं यादी आली जवळपास 2,19,000 लोकांची की ज्यांनी इन्कम टॅक्स भरलेले आहेत ते अपात्र आहेत. त्याच्यामुळे जेव्हापासून ती यादी आली तेव्हापासून त्यांचे बेनिफिट जो आहे तो विथ होल्ड केलेला आहे, त्यांच्याकडनं ते वसूल करायचे तर अपात्र होते. मग याच्यापैकी काय रिझन आहे का हे त्यांनी जर बघितलं तर मला वाटतं की याच्या संदर्भामध्ये जे आहे त्यांच्या शंकेचं निरसन होऊ शकेल, पण ते स्थानिक पातळीवर होऊ शकेल. मंडळी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या निधीमध्ये भविष्य काळात वाढ होणार आहे का, हा उत्सुकता वाढवणारा प्रश्न आहे. या संदर्भात आपल्याला जाणून घ्यायचं आहे एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार, पुन्हा एकदा कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, आणि या योजनेच्या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतात विनयकुमार आवटे सर. सर, अनेक लोकांचा एक मार्मिक प्रश्न आहे की हा जो निधी वितरित केला जातोय या योजनेच्या अंतर्गत, तर प्रत्येक शेतकऱ्याला एका वर्षामध्ये त्रैमासिक स्वरूपात 2-2 हजार रुपये त्याच्या खात्यामध्ये जमा केले जातात. म्हणजे एकूण 6,000चा हा जो निधी आहे तो वार्षिक स्वरूपात जमा केला जातोय. परंतु या निधीमध्ये भविष्यकाळात काही वाढ होणार आहे का?
हा प्रश्न तर मगाशी आपण वेगळ्या प्रकारे घेतलेला होता. मित्र, आपण बघितलं तर आपली लोकसंख्या जी आहे भारताची 121 कोटी लोकसंख्या, आपल्या महाराष्ट्राची जवळपास 11 कोटी लोकसंख्या 2011च्या सेन्सस प्रमाणे आहे. आणि आज मितीला महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 1 कोटीहून जास्त लाभार्थी, देशपातळीवर 10 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी याचा लाभ घेत आहेत. आणि तुम्ही विचार करा की हे जे काही आहेत म्हणजे 1 कोटी, तर 1 कोटीला 6,000 प्रमाणे जरी पैसे जरी दिले तरी ते जवळपास 600 कोटी पेक्षा जास्त किंवा 6,000 कोटी वगैरे 600 कोटी माफ करा की त्याच्यापेक्षा जास्त पैसा जो आहे तर तो होऊ शकतो एका इन्स्टॉलमेंटमध्ये. त्याच्यामुळे राज्य देश पातळीवर जवळपास 1 लाख कोटीपेक्षा जास्त पैसा जो आहे तो थेट शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये गेलेला आहे. आणि हे जरी 6,000 रुपये हे कमी असले, त्याच्या म्हणजे मी म्हणणार नाही की ती खूप मोठी अमाऊंट आहे किंवा हे आहे, परंतु जरी कमी असले तरी मात्र शेतीविषयक ज्या काही निविष्ट आहे म्हणजे बियाण्याचं असेल किंवा तत्कालीन थोड्याफार प्रमाणामध्ये एखादं इलेक्ट्रिसिटीचं बिल भरण्याचं असेल किंवा एखादी सिंचनाची सुविधा निर्माण करायची असेल तर त्यासाठी मात्र निश्चितच उपयुक्त होईल. किंवा ऐन वेळेला थोडंसं आलेलं आजारपण असेल, आजारपणाच्या देखील शासनाच्या अनेक योजना आहेत, परंतु तरी देखील ज्यावेळेस अत्यंत निकड असते तर त्यावेळेस मात्र हा निधी नक्कीच उपयुक्त पडू शकतो. आणि मला वाटतं याच्यावर शासन निश्चित विचार करेल की ज्यावेळेस शासनाची आर्थिक संपन्नता जी आहे ते येईल तर शासन कदाचित वाढही करू शकेल. पण आज मितीला तरी म्हणजे मला या बाबतीत काही भाष्य करता येणार नाही. सर, भविष्य काळात अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहोचावी आणि या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा याकरता कृषी विभागातर्फे काय प्रयत्न केले जाणार आहेत? भविष्य काळामध्ये जसं आपण म्हटलं की जरी आपल्याला पारितोषिक मिळालेलं असलं तरी ही काही एंड नाहीये, ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, म्हणजे डायनॅमिक प्रक्रिया आहे. याच्यामध्ये जे काही शेतकरी अजूनही ज्यांना लाभ मिळत नाही किंवा आता जसे आपल्याला नगरचा शेतकरी होता, चंद्रपूरचे शेतकरी होते, त्यांचं समस्या जी ती जुनाईन असू शकेल, मात्र त्यांना अद्यापर्यंत तो मार्ग सापडला नाही, त्या समस्येचं निराकरण झालेलं नाहीये. तर अशी जी लोक आहेत त्यांचा समावेश करून घेणं या योजनेमध्ये आणि जो जो योग्य लाभार्थी आहे त्याच्यापर्यंत असा एकही लाभार्थी राज्यातला राहू नये हे आमचं अंतिम उद्दिष्ट राहणार आहे. आणि अशी एकही समस्या राहू नये, एक सिमलेस ते व्हावं अशा पद्धतीने आमचं हे राहणार आहे. तर त्यासाठी आम्ही सातत्यानं प्रक्रिया गाव पातळीपासून तालुका पातळीपासून जे महसूल विभागाचे जे काही निवासी उपजिल्हाधिकारी आहेत, माननीय तहसीलदार आहेत, तलाठी आहेत, कृषी सहाय्यक आहेत, ह्या सगळ्यांच्या मार्फत आम्ही हा प्रयत्न करतोय. अगदी शेवटी जाता ज्या शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि लाभार्थी ठरायचं आहे त्यांना आपण या व्यासपीठावरून काय आवाहन कराल? शेवटचं आव्हान हेच आहे की तुम्ही तुमच्या गावचे जे तलाठी महोदय आहेत तर त्यांच्याशी आपण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे डॉक्युमेंट जे आहे तुमचं आधार कार्ड, तुमचा 7/12 उतारा आणि बँकेचा तपशील घेऊन संपर्क साधा आणि ते आपलं नक्कीच आपल्या योग्य जर असेल तर आपला याच्यात लाभार्थी म्हणून नोंद होईल. सर, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेमध्ये महाराष्ट्र आज अव्वल ठरलेला आहे आणि महाराष्ट्रातील 2 जिल्हे नगर आणि पुणे या 2 जिल्ह्यांना देखील अव्वल क्रमांक प्राप्त झालेला आहे. याबद्दल पुन्हा एकदा तुमचं आणि या संपूर्ण तुमच्या टीमचं मनपूर्वक आभार आणि अभिनंदन. या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात आणि या योजनेविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं त्याबद्दल कृषी दर्शन परिवारातर्फे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू. मंडळी, कृषी दर्शन फोन इन लाईव्ह हा आपला कार्यक्रम प्रत्येक गुरुवारी प्रसारित होत असतो. पुढल्या गुरुवारी म्हणजे 4 मार्च रोजी आपल्या कार्यक्रमाचा विषय असणार आहे कंद पिकांचे मानवी आहारातील महत्त्व आणि उत्पादन तंत्रज्ञान. आणि या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत डॉक्टर नामदेव म्हसकर, जे आहेत शास्त्रज्ञ, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जिल्हा रायगड इथून. आपल्या मनात काही प्रश्न असतील तर आपले प्रश्न आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून आमच्यापर्यंत जरूर पोचवा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9969023081 आणि आमचा ईमेल आयडी आहे ddmumbaikrisi@gmail.com. व्हॉट्सअप आणि ईमेल करताना आपण आपलं नाव आणि पत्ता जरूर कळवा. आपल्या या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण फेसबुकच्या माध्यमातून पाहू शकता, यूट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता आणि आपलं ट्विटर हँडल आहे @DD सह्याद्री. सर, आपण कार्यक्रमात सहभागी झालात, या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल कृषी दर्शन परिवारातर्फे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू.